तर त्यामुळे आपण पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय आणि या मान खटावच्या सर्वसामान्य आणि बहुजनांच्या ज्या काय मूलभूत गरजा आहेत त्याच्यावरती पुन्हा एकदा आपण 26 प्रश्न घेऊन आपण आमरण उपोषणाला बसलोय। या शब्दाचा अर्थ काय आहे? जनतेला कळू दे की मान खटाव वाचवा म्हणजे काय नेमकं? ज्या मूलभूत गरजा पाहिजेत त्या मूलभूत गरजापासूनच मान खटाव वंचित आहे। जीआर मधल्या गोष्टी त्या सुद्धा तुम्ही मान तालुक्यातल्या लोकांना जनतेला देत नाही, मग बाकीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी कशा करणार आहे? आरोग्याचाच विषय सांगतो, जे PHC सेंटर आहेत, उपकेंद्र आहेत, उपकेंद्र 35 आहेत आणि डॉक्टर किती आहेत? 12। शिक्षण व्यवस्थेमध्ये बघायला गेलं तर तुम्ही मला सांगा 750 शिक्षक आहेत मान तालुक्यामध्ये, तरी सुद्धा जे आपली प्राथमिक शाळा आहेत त्याचे त्या शाळेमध्ये किती विद्यार्थी शिकतात? त्याच्यामध्ये पटसंख्या खूप प्रचंड कमी झाली। मान तालुक्याचा सगळ्यात माझ्या हिशोबाने सगळ्यात जास्त पैसा महिन्याला जर खर्च कोणावरती होत असेल तर शिक्षण विभागावरती होतंय। जलसंधारणाचं असं झालंय की सदाशिवराव तात्यांच्या काळामध्ये 30 वर्षापूर्वी सगळे तलाव, सगळे नाला बिल्डिंग बांधले गेलेत आणि इथं कुणालाही न विचारता बेकायदेशीर तोडफोड सुरू आहे। तर सार्वजनिक शौचालय विचार केला तर मसवडमध्ये बघत असाल, माळशिरस चौक असेल, फलटण चौक असेल, इथं कुठेही टॉयलेटची व्यवस्था नाही। इथं महिला जर आल्या तर महिलांनी जायचं कुठं? पुरुष बांधवांनी जायचं कुठं? नमस्कार, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मंडळी, मसवड नगरपालिकेच्या समोर विविध मागण्या घेऊन सोहम शिर्के हे उपोषणाला बसलेले आहेत। आपण बघू शकता ही परिस्थिती। या ठिकाणी वीज, पाणी, शेतकरी, रोजगार, शिक्षण, आरोग्य, रस्ते, विकास आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन हे जनतेचं आंदोलन। आणि दुसऱ्या बाजूला दुसरा बोर्ड लावलाय त्यांनी की सातारा गॅजेट तात्काळ लागू करण्यासाठी त्यांची आग्रही मागणी आहे। अण्णासाहेब पाटील महामंडळाचे LOI त्वरित सुरू करा, अशा विविध मागण्या त्यांनी घेऊन मसवड परिसरामध्ये अप्पर तहसील कार्यालय शेजारी मसवड नगरपालिकेसमोर ते उपोषणास बसलेले आहेत। गेल्या अनेक दिवसापासून ते संघर्ष करत आहेत, परंतु आता त्यांचा हा लढा चालूच आहे, त्यांचा लढा थांबलेला नाही। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, तुम्ही उपोषणाला बसलाय, काय प्रमुख मागण्या आहेत आणि कसा प्रतिसाद भेटतोय? जय शिवराय बांधवांनो, मी सोहम शिर्के, अखंड मराठा समाजसेवक, मान खटाव जनता सेवक आणि जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ता आम आदमी पार्टी सातारा। आपण बघत असाल गेली कित्येक दिवसापासून आपण मान खटावच्या सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लढा उभा करायचा प्रयत्न करतोय। याच्या अगोदरही आपण 5-6 महिन्यापूर्वी आपण 17 मागण्यावरती आपण दैवडी तहसीलदार कार्यालय ते आमरण उपोषण केलं होतं। त्याच्यामध्ये प्रशासनाने आपल्याला सांगितलं होतं, लिहून दिलं होतं की आम्ही या मागण्या तात्काळ पूर्ण करू, तरीही त्याच्यामधील 7-8 मागण्या सोडता बाकी कुठल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत। तर त्यामुळे आपण पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय आणि या मान खटावच्या सर्वसामान्य आणि बहुजनांच्या ज्या काय मूलभूत गरजा आहेत त्याच्यावरती पुन्हा एकदा आपण 26 प्रश्न घेऊन आपण आमरण उपोषणाला बसलोय। त्याच्यामध्ये बघायला गेलं तर आपण गेले महत्वाचं म्हणजे तुम्ही मान खटाव वाचवा असा तुम्ही एक वाक्य टाकलेलं आहे। या शब्दाचा अर्थ काय आहे? जनतेला कळू दे की मान खटाव वाचवा म्हणजे काय नेमकं? मान खटाव वाचवा म्हणजे आपण जे आपल्या सामान्य जनतेला ज्या मूलभूत गरजा पाहिजेत त्या मूलभूत गरजापासूनच मान खटाव वंचित आहे। मग त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या विकासाच्या गोष्टी गप्पा करणारे जे नेते मंडळ असतील किंवा जे मोठे मोठे गोष्टी बोलतायत, तर तुम्ही पहिलं बेसिक गोष्टी तर द्या। त्याच्यामध्ये आरोग्य असेल, पशुवैद्यकीय दवाखाना असेल, त्याच्यानंतर पाणी असेल, त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल क्रीडा संकुल सारखा विषय असेल, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या GR मधल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्ही मान तालुक्यातल्या लोकांना जनतेला देत नाही, मग बाकीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी कशा करणार आहे? म्हणून आपण मान खटाव वाचवा हा आपला म्हणजे आपण एक टॅगलाईन घेऊन चाललोय। त्याच्यामध्ये आपण आता सध्या काय सुरू आहे? सध्या मान खटाव मध्ये बघा, तुम्ही बघितलं असेल, आता बघा आरोग्याचाच विषय सांगतो, जे PHC सेंटर आहेत, उपकेंद्र आहेत, उपकेंद्र 35 आहेत आणि डॉक्टर किती आहेत? 12। कसं या गोरगरीब जनतेला न्याय भेटणार आहे? कसं या गोरगरीब जनतेला आरोग्याची सेवा भेटणार आहे मला सांगा? त्याच्यानंतर वैद्यकीय रुग्णालय बघितलं तर 8 श्रेणी 1 श्रेणी 2चे दवाखाने आहेत आणि त्याच्यामध्ये डॉक्टर किती आहेत? बोटा मोजा एवढे, 3 की 4 डॉक्टर, इतर स्टाफ नाही। प्रत्येक 5000 जनावरांवरती 1 डॉक्टर हवा होता, तर इथं बघा गेलं 3-4 डॉक्टर आहेत। मग मान तालुका कसा प्रगतीच्या दिशेने मला सांगा? म्हणून आपली शिक्षण व्यवस्था, इथले रस्ते, वीज याबद्दल सुद्धा सगळं तुम्ही मांडलंय। एक पॉइंट सांगा। शिक्षण व्यवस्थेमध्ये बघायला गेलं तर तुम्ही मला सांगा 750 शिक्षक आहेत मान तालुक्यामध्ये। नाही म्हटलं एका शिक्षकाला किती पगार असतो हे सगळ्यांना माहिती आहे, 60-70 हजार पगार असेल। 750 शिक्षक जर विचार करता
प्रत्येक गावामध्ये नाही म्हटलं तर 3-4, 5 शिक्षक आहेत. तरी सुद्धा जे आपली प्राथमिक शाळा आहेत त्याचे त्या शाळेमध्ये किती विद्यार्थी शिकतात, त्याच्यामध्ये पटसंख्या खूप प्रचंड कमी झाली. मग नक्की कुठं गुणवत्ता कमी झाली, मग नक्की या शिक्षण व्यवस्थेमध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे. जर अभ्यास करायला बघितलं गेलं तर ज्या जी आरच्या गोष्टी आहेत की शिक्षकांनी मुख्यालय राहिलं पाहिजे, त्यांनी मुख्यालय राहून पटसंख्या कशी वाढेल याच्यावरती काम केलं पाहिजे. जाऊन तुम्ही पॅरेंट्सला कन्व्हिन्स केलं पाहिजे की बाबा आम्ही इथं चांगलं शिक्षण देऊ आणि त्या हिशोबाने तुम्ही विद्यार्थी आमच्या शाळेत पाठवा. पण तसं होताना दिसतंय का? अजिबात नाही. मग मान तालुक्याचा सगळ्यात माझ्या हिशोबाने सगळ्यात जास्त पैसा महिन्याला जर खर्च कोणावरती होत असेल तर शिक्षण विभागावरती होतोय. आणि 750 शिक्षक जवळजवळ मान तालुक्यामध्ये शिकवतात. मग हे अशा छोट्या छोट्या गोष्टीवरती काम होणं महत्वाचं आहे. शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे, गुणवत्ता वाढली पाहिजे, त्याच्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांनी स्वतः मुख्यालयी राहून प्रत्येक घराघरामध्ये भेटी देऊन त्या पॅरेंट्सला, त्या पालकांना कन्व्हिन्स केलं पाहिजे की आम्ही शिक्षण व्यवस्था चांगली करतोय, तर सर्व मुलं आमच्या शाळेत टाका. प्राथमिक शाळेमध्ये त्यांनी टाकले पाहिजेत. पण तसं कोणी प्रयत्न करताना दिसत नाही. आणि खोटे दाखले तुम्ही देताय आणि आम्ही बाबा त्याच मुख्यालय राहतो, त्याच गावात राहतो, असं खोटे दाखले तुम्ही BDO कडे सबमिट करताय. आणि या प्रशासनाचं ला सुद्धा माहिती आहे की खोटे दाखले देत आहेत, तर त्याच्यावरती प्रशासनाने चांगली व्यवस्थित कारवाई केली पाहिजे. आम्ही भले शिक्षक असेल, आरोग्यसेवक असेल, ग्रामसेवक असेल, ग्रामविकास अधिकारी असेल, सर्वांनी मुख्यालय राहण्याचे आदेश आहेत. तर याच्यावरती काम झालं पाहिजे असं म्हणजे याच्यामध्ये मुख्य म्हणणं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे उपोषण सुरू केले सातारा गॅजेट लागू करण्याचं, खरं तर सातारा गॅजेट लागू करण्याची जबाबदारी ज्यांनी घेतली होती ते शिवेंद्रराजे भोसले, जे सध्या मंत्री आहेत सातारा जिल्ह्यातील. काय सांगाल, ही जबाबदारी त्यांनी घेतली होती उपोषणाच्या वेळेस, ज्यावेळेस आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू होतं, त्यावेळेस साताराचे मंत्री, सध्या मंत्री आहेत शिवेंद्रराजे भोसले, यांनी जबाबदारी घेतली होती. आणि तुमचा मुद्दा देखील तोच आहे, सातारा गॅजेट लागू करण्याचा. बघा, गेली 3-3.5 वर्ष झालं समाज रस्त्यावरती आहे. एवढा मोठा प्रचंड समाज मुंबईमध्ये 2 वेळा गेला. पहिल्यांदा गेला त्यावेळेस सुद्धा त्यांनी सगळे सोयऱ्याचं एक बोलतात ना लॉलीपॉप दिलं, परत आम्हाला माघारी पाठवलं. दुसऱ्या वेळेस परत समाज पूर्ण मोठ्या ताकदीनं मुंबईमध्ये गेला. त्यावेळेस हैदराबाद गॅजेट त्यांनी लागू केलं आणि सातारा गॅजेट लागू करण्यासाठी 1.5 ते 2 महिन्याचा वेळ दिला. आणि त्याच्यानंतर परत पुढे काय कारवाई झाली नाही. आणि त्याच्यानंतर परत पंचायत समिती झडपी आली, त्यावेळेस पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं की आम्ही बाबा 1 ते 1.5 महिन्यामध्ये सातारा गॅजेट लागू करतोय. आणि आता बघायला गेलं तर त्याला बरेच महिने उलटून गेले, तरी सुद्धा मराठा समाज हाती काही सुद्धा लागलेलं नाही. म्हणजे हे सरकारबद्दल आम्हाला एवढंच, म्हणजे पूर्ण मराठा समाजाच्या मनामध्ये एवढीच भावना निर्माण झाली की हे फसवं सरकार आहे, म्हणजे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. हे काय मराठा समाजाला न्याय देणार नाही. हे फक्त इलेक्शन पुरतं लोकांना फक्त लोकांच्या तोंडाची पानं पुसायचं काम करते. बाकी आमच्या मराठा समाजाला त्यातून सातारा गॅजेटबद्दल काही सुद्धा भेटलं नाही. म्हणून आमची पुन्हा एकदा आम्ही आमरण उपोषण ला सुरुवात केली. पाठीमागं आमरण उपोषण केलं होतं, त्यावेळी शिवेंद्रराजे भोसले साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही 1 महिन्यामध्ये आम्ही या आरक्षणाचा मार्ग काढू, लवकरच तात्काळ हे आरक्षण लागू करू. पण मला वाटतंय देवेंद्र फडणवीस सरकार आणि त्यांनी जी उपसमिती स्थापन केली, त्याच्यामध्ये विखे पाटील असतील, शिवेंद्रराजे भोसले साहेब असतील आणि बाकीचे इतर सदस्य असतील, तर त्यांना मला वाटतं त्यांच्यावरती एक सरकारचा खूप मोठा प्रेशर आहे. ते काय मराठ्याचं आरक्षण म्हणजे सातारा गॅजेट लागू करण्यामध्ये सकारात्मक भूमिका दिसत नाही. तरी सुद्धा आम्ही आमचा प्रयत्न करतोय. आणि मराठा समाजाने सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे, हे जे फसवं सरकार आहे याच्या विरोधात आपल्याला आवाज उठवला पाहिजे. नाहीतर हे आता इलेक्शन सगळे संपलेत, आता इथून पुढे मला वाटतं 3 वर्ष काय आपल्याला आरक्षण देण्याच्या म्हणजे विचारात सरकार नाही, तरी सुद्धा आपला आवाज बुलंद केला पाहिजे. आणि सरकारच्या डोळ्यावरती आलेली झोप ही बाजूला करून आपल्याला न्याय आपल्या हातपाताला कसं पाडून घ्यायसाठी पुन्हा एकदा एकजूट दाखवली पाहिजे. संघर्ष होता. मनोज जरांगे पाटील साहेबांनी पाठीमागं इंदापूरमध्ये त्यांनी पण सांगितलं की आरक्षणाला म्हणजे सातारा गॅजेटसाठी आपण पुन्हा एकदा प्रयत्न करायला सुरुवात करू. प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत. तर त्यांच्या सांगण्यावरूनच आपण एक उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय आणि सरकारकडून हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर सातारा गॅजेटचा मार्ग मोकळा केला पाहिजे. तर मंडळी, आपण बघतोय सातारा गॅजेट या ठिकाणी लागू व्हावा यासाठी आमरण उपोषण सुरू आहे. आणि तसेच आम आदमी पार्टीच्या नेतृत्वामध्ये सोहम शिर्के हे इथल्या मूलभूत गरजांविषयी आंदोलन करतायत. बघा, आपण जलसंधारणाचा विषय, मानखटाव वाचवा, त्याच्या पाठीमागे आणखी एक जलसंधारणाचा पण विषय आहे.
जलसंधारणाचं असं झालंय की सदाशिवराव पोळ तात्यांच्या काळामध्ये 30 वर्षापूर्वी सगळे तलाव सगळे नाला बिल्डिंग बांधले गेलेत आणि इथं कुणालाही न विचारता बेकायदेशीर तोडफोड सुरू आहे. तर त्या जलसंधारण साठ्यावरती एक शासनाचा एक काहीतरी नियम कायदा असला पाहिजे आणि ते जलसंधारणसाठी वाचले पाहिजेत. कारण मान खटाव हा दुष्काळी भाग आहे आणि दुष्काळी भागामध्ये असे जलसंधारणसाठी तुटणे हे मान तालुक्याला न परवडणारी गोष्ट आहे. म्हणजे दुष्काळी भाग वाचणार नाही. त्याच्यामुळे आपला मान खटाव वाचवा. त्याच्या पाठीमागे हा एक हेतू आहे की मान खटावचं जलसंधारण वाचलं पाहिजे. त्या हिशोबाने आपलं कृषी विभाग असेल, जलसंधारण विभाग असेल, त्यांच्याकडे पण आपलं ते एक म्हणणं आहे की बाबा याच्यावरती नियम कडक कायदा केला पाहिजे. नाला बिल्डिंग असेल, तलाव असेल, जलसंधारणचे साठे वाचले पाहिजेत. या हिशोबाने आपला लढा आहे. त्याच्यानंतर सीएसआर फंडातनं बऱ्याच गावामध्ये कामं होत आहेत. पण त्याच्यामध्ये जे गावचे पुढारी आहेत आणि त्या कंपनीचे जे अधिकारी आहेत, म्हणजे सीएसआर फंडाच्या मिडलला जे काम करते जे NGO आहे ते अधिकारी मिळून भ्रष्टाचार करतायत हे निदर्शनास आलंय. तर आमची त्याच्यामध्ये एक मागणी आहे की सीएसआर फंडावरती पण एक गावचं कसं झालं पाहिजे, गावची मिटिंग घेऊन गावाला एकत्रित विश्वासात घेऊन त्या कामा पुढे झाली पाहिजेत. तर तो एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक शौचालय विचार केला तर मसवडमध्ये बघत असाल, माळशिरस चौक असेल, फलटण चौक असेल, इथं कुठेही टॉयलेटची व्यवस्था नाही. इथं महिला जर आल्या तर महिलांनी जायचं कुठं, पुरुष बांधवांनी जायचं कुठं, हा एक प्रचंड प्रश्न आहे. तर आपण मसवड नगरपालिका असेल त्यांना सुद्धा हे त्यांच्याकडे सुद्धा मागणी करतोय की बाबा सार्वजनिक ठिकाणी पाण्यासोबत टॉयलेटची व्यवस्था केली पाहिजे. त्याचा तुम्ही दहिवडी बघत असाल, दहिवडीमध्ये बाजार पटांगण असेल, शिंगणापूर चौक असेल, फलटण चौक असेल, तर तिथंही कुठं टॉयलेटची व्यवस्था नाही. तर तिथेही सर्वांचा विचार करता टॉयलेटची व्यवस्था पाण्याच्या उपलब्धीसोबत झाली पाहिजे. आणि जी ऑलरेडी टॉयलेट आहेत त्यांची जी स्वच्छता व्यवस्था आहे ही एकदम व्यवस्थित झाली पाहिजे. हा एक आपला महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल पंढरपूर सातारा रोडवरती दुळदेव गावाजवळ प्रचंड ऍक्सिडेंट होत आहेत आणि तिथं फक्त थोडीशी मुरुम टाकून, खडी टाकून हे तोंडाला पाणी पुसण्याचं काम न करता तिथं परमनंट रोडची व्यवस्था केली पाहिजे. आणि इथं जे मृत्युमुखी लोक पडतायत त्याला कुठेतरी न्याय दिला पाहिजे. त्या हिशोबानेच प्रशासनानं काम केलं पाहिजे. त्यानंतर माळशिरस ते आपला माळशिरस रोड जो आहे माळशिरस चौक तिथं बघत असाल तुम्ही, तिथं टर्निंगवरती बरेच ऍक्सिडेंट होतात. तर तिथं स्पीड कंट्रोलर मोठ्या पद्धतीने बसवले पाहिजेत. ती एक मागणी केली आपण. त्याच्यानंतर हवालदारवाडी ते दैवडी रोड त्याच्या साईड पट्ट्या बरोबर भरल्या नाहीत. त्याच्यानंतर शिंगणापूर चौक आपला मसवड शिंगणापूर चौक ते मारडीच्या दरम्यान जे आपण पाठीमागच्या उपोषणामध्ये मागणी केली होती आणि त्याच्यानंतर तो रोड चालू झाला आणि आता तो रोड म्हणजे चांगल्या पद्धतीनं केलाय. पण त्याच्या साईड पट्ट्या एकदम प्रॉपर व्यवस्थित भरल्या नाहीत किंवा केल्या नाहीत. तर त्याच्यावरती सुद्धा आपण प्रश्न उचलला की त्या साईडपट्ट्या व्यवस्थित केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आमसभा जी मान खटावच्या जनतेची सर्वात महत्वाचं एक हक्काचं व्यासपीठ आहे. तर आमसभा ही झाली पाहिजे. आमसभा महिन्यातनं 3 महिन्यांनी एक वेळा झाली पाहिजे. त्याच्यामध्ये सर्व मान तालुक्यातले प्रशासकीय अधिकारी आणि जेवढे प्रतिनिधी निवडून दिलेत ते सर्व प्रतिनिधी त्या आमसभेमध्ये असले पाहिजेत. ही आपली एक मागणी आहे. त्याच्यानंतर ग्रामीण रुग्णालयाचा विषय असेल तर ग्रामीण रुग्णालयामध्ये तुम्ही बघत असाल तर पाठीमागच्या आपण आमरण केलं त्यावेळेस 20 कोटची बिल्डिंगचं काम 2012 पासून सुरू होतं. आता ते कुठेतरी कम्प्लीट वरती आले आणि त्याचा लोकार्पण सोहळा लवकर करावा आणि जे आपण प्रश्न उपस्थित केलेत त्याची मागणी पूर्ण लवकरात लवकर त्याचे जे काही उपकरण आहेत, जे साहित्य लागतंय ते साहित्य पाहिजे, डॉक्टर भरती पाहिजे, या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि ग्रामीण रुग्णालय जे आहे त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला पाहिजे. कारण मान खटावची लोकसंख्या बघता तिथं उपजिल्हा रुग्णालयाची गरज आहे. तर त्या अनुषंगाने आपण असे बरेच प्रश्न घेऊन लाडकी बहीण योजना असेल, क्रीडा संकुल असेल, असे जवळजवळ 26 प्रश्न घेऊन आपण एक मान खटावच्या जनतेला न्याय कसा भेटेल आणि मान खटाव वाचवा ही जी आपण संकल्पना घेऊन चाललो त्याच्या पाठीमागचं रिझन हेच आहे की मान खटावच्या जनतेला ज्या मूलभूत गरजा आहेत त्या शासनाच्या GR मधल्या त्या तर तुम्ही द्या, नंतर तुम्ही बाकी मोठ्या ज्या गोष्टी बोलताय त्यानंतर ज्या पण त्या मूलभूत गरजा त्या तर पूर्ण कंप्लीट केल्या पाहिजे. आणि या पद्धतीने मान खटावच्या जनतेला न्याय दिला पाहिजे. म्हणून आपलं मान खटाव वाचवा आणि सोबत 26 प्रश्नावरती आपला हा लढा आपण उभा केलाय आणि लवकरच प्रशासन याला न्याय देईल एवढीच अपेक्षा करतो. तर बघताय मान खटाव वाचवा या स्लोगन खाली हे उपोषण सुरू आहे. एकूण 26 मागण्या मूलभूत गरजा आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सातारा गॅजेट जे मराठा समाजासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ते लागू करण्यासाठी सोहम शिर्के हे गेले 2 दिवस झालं कालपासून उपोषण करतायत. काल 1 मे महाराष्ट्र दिन होता
आणि या दिवसापासून त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे. आतापर्यंत त्यांच्याकडे कोणी शासकीय अधिकारी आलेले नाहीत. भेटूया आपण विविध घडामोडी आपण तुम्हाला देणारच आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.